नमस्कार, मी अंकुश बर्डे, कृषी उपसंचालक पुणे येथे काम करतोय आणि आपण मागच्याच आठवड्यात ज्ञानाची शेती हा एक प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे। यामध्ये आपण ज्ञानाची शेती म्हणून एक वेबसाईट तयार केलेली आहे आणि त्या वेबसाईटवर आपण वेगवेगळ्या पिकाचे आणि जनरल माहिती PDF आपल्याला शेतकऱ्यासाठी विद्यार्थ्यांसाठी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्यासोबत आपण फील्डवर जाऊन वेगवेगळ्या विषयावर आपण व्हिडिओ करत आहेत। ते व्हिडिओ आपण यूट्यूबवर अपलोड करत आहोत। तर आजचा जो विषय आहे तो आपण फळबाग लागवड करताय तर शेतकऱ्याला हे माहिती आहे का, हा विषय घेतलेला आहे। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात जवळपास आता सध्या रब्बी पिकं निघलेले आहेत, शेताची मशागत सुरू आहे आणि फळबाग जी लागवड करणार ती येत्या हंगामामध्ये म्हणजे जूनमध्ये येणाऱ्या पावसाळ्यात त्याची काही शेतकऱ्याच्या डोक्यात विचार आहे आणि त्याची पूर्वतयारी करणं आवश्यक आहे। त्यासाठी आजचा हा विषय आपण निवडलेला आहे। तर आज आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास 14 लाख हेक्टरवर आपल्याकडे फळबाग आहे आणि या फळबागेमध्ये महत्त्वाचा आंबा, केळी, द्राक्षे, संत्रा, मोसंबी, पेरू, काजू, सीताफळ, अंजीर, बोर इत्यादी पिकं आपण लागवड केलेली शेतकऱ्यांनी। आणि महाराष्ट्र हा फळफळावळमध्ये आणि भाजीपाल्यामध्ये भारतामध्ये एक नंबरचा उत्पादक राज्य आहे। आणि या फळपिकामध्ये नाशिकची द्राक्षे, आता देवगडचा हापूस सध्या बाजारात आलेला आहे, वेंगुर्ल्याचा काजू चालू आहे, नागपूरची संत्रीचा हंगाम संपलेला आहे, जालन्याची मोसंबी आहे, बीडची सीताफळ आहेत, पुरंदरचा अंजीर आहे, सोलापूरचं डाळिंब आणि बोर आहे। म्हणजे महाराष्ट्राचा एकंदरीत विचार केला तर आपलं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे फळफळावळ तयार होती त्याची मोठ्या प्रमाणात लागवड दरवर्षी होती आणि त्याची निर्यात किंवा उत्पादन सुरू आहे आणि देशभरामध्ये त्याचा वितरित किंवा पुरवठा केला जातो। आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये लागवड करायची तर का फळबागाकडे शेतकरी वळत आहेत, त्याला मुख्य कारण म्हणजे आमची कोकणातली लाल माती, उताराची माती, पश्चिम घाटमध्ये हलकी जमीन आहे जिथं मोठ्या प्रमाणात काजूची आणि आंब्याची लागवड होते। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण आलो तर सिंचनाची सुविधा बऱ्यापैकी आहेत, इथं पण हलकी जमीन आहे, काही ठिकाणी मध्यम आहे, भारी जमीन आहे। नंतर मराठवाड्यातला हलका ते मध्यम ते भारी जमिनीचा पट्टा आणि त्यानंतर विदर्भामधली भारीची जमीन। एकंदर लाल मातीपासून अत्यंत काळी खोल कसदार गोदाकाठची जमीन किंवा पूर्णाकाठची जमीन म्हणता येईल असा आपल्याकडचा मातीचा एकंदरीत स्ट्रॅटा किंवा आपण विभागणी म्हणू। त्यामुळे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये फळबाग लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात वाव आहे आणि त्यामुळेच आतापर्यंत आपल्याकडचे शेतकरी मोठ्या प्रमाणात फळबागेची लागवड करत आहेत। आणि आपल्याकडे त्यातली त्यात जो पश्चिम घाटाच्या पूर्वेचा भाग ज्याला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणू शकतो किंवा DPAP झोन किंवा आवर्षण प्रवण क्षेत्र, ह्या भागामधलं डाळिंब, बोर आणि द्राक्षे ही जी पिकं आहेत या म्हणजे जो इथं नमूद केलेलं आहे आपण की समशीतोष्ण हवामान जे आहे याच्यामध्ये जे डाळिंब, बोर आणि द्राक्षे तयार होते याला जागतिक बाजारामध्ये किंवा दर्जामध्ये कुठलीही तोड राहत नाही। अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं या भागातले ही 3 पिकं येतात आणि इथं मोठ्या प्रमाणात ती लागवडी झाली। म्हणजेच एकंदरीत आपल्याला महाराष्ट्रामध्ये फळबाग लागवडीसाठी जमीन चांगली आहे, पाण्याचं बऱ्यापैकी उपलब्धता झालेली आहे वेगवेगळ्या माध्यमातून, त्याच्यानंतर कृषी संशोधन केंद्र आहेत, कृषी विद्यापीठ आहेत, त्याच्यामधून तंत्रज्ञान उपलब्ध होतं आहे, त्यासोबत आपल्याला रोपवाटिका आहेत, मग कृषी विद्यापीठाचे आहेत। म्हणजेच फळबाग लागवड करण्यासाठी आपल्याकडे एकंदरीतच परिस्थिती अनुकूल आहे। बरं, आता फळबाग लागवड करण्याचे शेतकऱ्याचे का डोक्यात येते, वर्षभर आपल्याकडं जमीन धारणेचं क्षेत्र जे आहे ते लाभार्थी शेतकरी कमी होत आलेला आहे आणि मग एवढ्या कमी क्षेत्रावर वेगवेगळ्या प्रकारची पिकं तृणधान्याची घेणं आणि त्यातून अर्थार्जन करणं शेतकऱ्याला शक्य होत नाही। त्याच्यामुळं सध्या फळबागेकडं आणि भाजीपाला लागवडीकडं शेतकरी मोठ्या प्रमाणात वळलेले आहेत आणि हे सगळं क्षेत्र तृणधान्य कडधान्यामधलं वर्गीकरण होत आहे। तर हा एकंदर महाराष्ट्राचा फळबागेचा सिनेरिओ आहे। आता आपण पुढचं ही घेऊ, फळबाग लागवड करताना काय काय विचारात बाबी घ्यायला पाहिजे। मित्रांनो, आपण जशी आता चर्चा केली, पाण्याची उपलब्धता होत आहे, जमीन धारण क्षेत्र कमी होत आहे आणि म्हणून शेतकरी आपली मंडळी भाजीपाला आणि फळबागेमध्ये येत आहे। बरं, याच्यामध्ये शेतकऱ्याचं बरं चाललंय का, सध्या काय स्थिती आहे? भाजीपाल्याचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये थोडं सविस्तर पाहिलं होतं। फळबागेची काय स्थिती आहे?
आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आंबा, द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, अंजीर आणि पेरू या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात फळबागेमध्ये झालेली आहे. आणि ही फळबागेची लागवड जवळपास 1990ला जी आपली रोजगार हमी योजना अंतर्गत 100% अनुदानावरची योजना होती त्यावेळेस सुरू झाली. त्याच्या अगोदर फार किरकोळ स्वरूपात बागा होत्या. त्यात काही कोकणातल्या हापूस होत्या, काही चिक्कूच्या काही ठिकाणच्या बागा होत्या आणि तुरळक स्वरूपात शेतकऱ्यांनी द्राक्षे लावली होती. 90 मात्र नंतर ज्यावेळेस 100% अनुदानाची स्कीम आली त्यावेळेस मात्र शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्याकडे फळबागा लागवड केलेल्या आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत सगळ्यात क्षेत्र जर काढलं तर आंब्याचं येईल. आणि मग आज जर आंबा पाहिला तर आंब्याच्या किती बागा जिवंत आहेत, मोसंबीच्या किती बागा जिवंत आहेत याचा जर विचार केला तर आपल्याला नक्कीच पहिल्यापासून आम्हाला विचार करावा लागेल की आमची फळबाग लागवड करताना कुठेतरी चुकतंय. काय होतंय, शेतकरी समजा आता येणाऱ्या आपल्या वर्षामध्ये परवाच क्लायमेटचा अंदाज आला की 125% पाऊस आहे. म्हणजे यावर्षी येणारा पाऊससुद्धा आपल्याकडे चांगला येणार आहे. तो विस्तृत स्वरूपात विखुरलेला यावा एवढीच अपेक्षा, वेळेवर यावा, वेळेवर जावा आणि विखुरलेल्या स्वरूपात पडा एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करू आपण. तर मग या असं सलग 3 वर्ष पाऊस चांगला पडतो, दुसरा वर्ष पुन्हा पाऊस कमी पडतो आणि मग 10 वर्षाचा जर ॲव्हरेज काढला तर 10 वर्षामध्ये आपल्याकडे जवळपास 2 दुष्काळ येतात. 5-6 वर्ष रेग्युलर पाऊस राहतो आणि 2 वर्ष किंवा 3 वर्ष अतिवृष्टी राहते. मग त्या अतिवृष्टीच्या काळामध्ये डाळिंबासारख्या पिकाला रोग लागतात. त्याच्यानंतर वेळेस पाऊस कमी असतो त्यावेळेस मग काही बागा जातात. त्यामुळे फळबागाची लागवड करणं, वाढवणं आणि बागा दुष्काळात जाणं हे अर्थचक्र आपल्याकडे सुरू आहे. त्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी जर आपण बघितल्या, आता ह्याच्यापूर्वी जसं मी बोललो आंब्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड झाली पण तेवढ्या बागा आहेत का? मग ह्याच्यातले बारकावे शेतकऱ्यांनी माहीत करून घेतलेत का? मित्रांनो, आंबा एक जरी पीक आपण विचार केला याच्यामध्ये तर सगळ्यात जास्त शेतकऱ्याचं आवडीचं पीक म्हणजे फळबाग म्हटलं की शेतकरी पहिल्यांदा कार्यालयात येतो, सर मला आंबा लावायचा आहे, इथून सुरुवात असते आणि नंतर मग बाकीची पिकाचा विचार केला जातो. मित्रांनो, आंबा एवढं सोपं पीक आहे का? आणि महाराष्ट्राच्या ज्या घाटावरच्या जमिनी जे म्हणतो जिथं कॅल्शियम कार्बोनेट किंवा चुन्याचं प्रमाण जिथं जास्त आहे तिथं आंब्याची मोठ्या प्रमाणात दरवर्षी लागवड केली जाते आणि 3-4 वर्षामध्ये आंब्याची झाडं हळूहळू त्याचा ऱ्हास होतो, डायबॅक होतो आणि मरतात. कशामुळे मरतात? मग आजपर्यंत आंब्याची एवढी रोपं झाडं लावून क्षेत्र वाढवून सुद्धा आपण आंब्याचं तितकंसं उत्पादन घेऊ शकत नाही. आणि उत्पादकताचा तर त्याच्या पुढं विषय येईल, त्याच्यावर आपण आज नाही बोलणार आहोत. फक्त आज लागवड करायची तर कुठल्या पिकाची करायची, कुठल्या जमिनीत कुठलं पीक चालू शकतं आणि त्यासाठी काय करावं लागतं. तरी ही सुरुवातीची आपली काही मुद्दे मी आपल्याशी चर्चा केली किंवा शेअर केले. तर आपण आता एक निहाय जाऊ. तर शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करताना विचारात घ्यायच्या ठळक बाबी ह्या मी लिस्ट आउट केलेल्या आहेत, त्या आपण एक पुढं पाहू. तर मला फळबाग लावायची का हा विचार शेतकऱ्यांनी पहिल्यांदा विचार करायला पाहिजे. आपल्याकडे तेवढं क्षेत्र आहे का? काय समजा 50 मी सीताफळाची झाडं लावली किंवा 50 पेरूची लावली, चालेल का तसं? मला मार्केटिंगमध्ये, मॅनेजमेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जमणार आहेत का? एखाद्या पिकाचं मिनिमम क्षेत्र कमीत कमी 1 एकर, 1.5 एकर, 1.25 एकर, 2 एकर, 5 एकर असं घ्यावं लागेल. तर त्यासाठी माझ्याकडे तेवढं क्षेत्र शिल्लक आहे का? फळबागेसाठी लागणारी जमीन तेवढी शिल्लक आहे का? माझ्याकडे येणाऱ्या मला हंगामात जर फळबाग लागवड करायची असेल तर त्याला जेवढं काय भांडवली खर्च येईल त्याची माझी तयारी आहे का? उत्पादित झालेला माल मला मार्केटला नेण्यासाठी रस्ता आहे का? शेतजमीन सुरक्षित आहे का? आणि मी जी पीक निवडले त्याची तंत्रशुद्ध माहिती, उच्च उत्पादन पद्धती आणि याबाबतचं ज्ञान आणि कौशल्य माझ्याकडे आहे का? ही पहिल्यांदा शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे. एखादी बाग लावायची तर काय होतं, बऱ्याच वेळा आपण भावनेच्या आहारी जातो. कोणीतरी मित्रांनी पाहुण्यारावळ्याकडे कुठेतरी काहीतरी पाहतो आणि मग एकदम आपला विचार येतो की मला हे बाग लावायची. असं न करता मित्रांनो, ही जे बारकावे मी एखादं पीक निवडतो किंवा बाग लावतो तो का लावतो याची थोडी पार्श्वभूमी आपण तांत्रिकदृष्ट्या ज्ञान कौशल्य प्राप्त करून, आपल्या ह्या सगळ्याचा उद्देशच ज्ञानाची शेती जी म्हणतो आपण, आपली वेबसाईट आहे किंवा आपला जो चॅनल आहे त्याचं नावच ते आहे, तर आपला त्याच्यावर भर पाहिजे आणि आम्हाला त्या पिकाचे बारकावे आम्हाला पाहिजे. आता पुढचा मुद्दा काय येतो, पिकाची निवड केली, मग वाण कुठला लावायचा? आज यासाठी शेतकऱ्यांनी काय करणं अपेक्षित आहे? सध्या मी जे पीक निवडलेलं आहे, कोणतं पीक निवडले? पेरू निवडले. मग पेरूची सध्याची मार्केटमधली परिस्थिती काय आहे?
आणि त्याच्यामधला वाहन कुठला चालतोय. मग पुण्या मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये कुठला वाहन चालतो, खाण्यासाठी कुठला वाहन चालतो, मग प्रक्रियासाठी कुठला वाहन चालतो, जामजेलीसाठी कुठला वाहन चालतो. म्हणजे माझी पिकाची निवड आणि वाहनाची निवड हे मी कुठल्या मार्केटला तो माल पाठवणार आहे यावर आपल्याला ठरवलं पाहिजे आणि याचा अभ्यास किंवा सर्वे करणं आवश्यक आहे. बरं, मग मी लागवड करायचं ठरवलं, किती क्षेत्रावर करायची आणि तीच का करायची. त्यात पुन्हा पीक निवडलं. मग सध्या पेरूची सध्या आवक काय आहे, कुठल्या हंगामामध्ये आवक येते, कधी हंगाम म्हणजे कुठल्या हंगामात जास्त आवक येते, रेट डाऊन असतात किंवा कमी असतात. आणि मग एकंदरीतच महाराष्ट्राचा भारताचा पेरूचं मार्केट कॅप किती आहे साईज, आणि त्या मार्केट कॅपमध्ये वाढवण्यासाठी वाव आहे का ऑलरेडी ग्लट किंवा जास्त माल येतोय, हे बारकावे ज्यावेळेस आम्ही पीक निवडतो त्यावेळेस निवडणं आवश्यक आहे किंवा त्याचा अभ्यास करणं, अवलोकन करणं, माहिती घेणं शेतकऱ्यांना आवश्यक आहे. तर आपल्याला म्हणून पीक निवडताना याला पुढं 5-10 वर्षे याच्या वाढीला काय स्कोप आहे, याचा एक्सपोर्टचा सिनेरिओ काय आहे, कुठल्या देशामध्ये आणखीन हे पीक जास्त होतं आहे, इंटरनॅशनल मार्केटमध्ये सध्या ह्याचा तुटवडा आहे का सरप्लस आहे. आता उदाहरणार्थ केळी, मागच्या 3-4 वर्षापासून केळी ही 22-25 रुपये शेतकऱ्याला पैसे मिळून द्यायला, जे की 3-4 वर्षापूर्वी 2 रुपयापर्यंत त्याचे भाव आले होते. मग ते का आलेत, मग कुठल्या देशामध्ये त्याचं सध्या प्रोडक्शन थांबलेलं आहे, होल्डवर आहे. मग ह्या गोष्टीचा आम्हाला विचार करावा लागेल. कमीत कमी पूर्ण जगामध्ये त्या पिकाचं क्षेत्र किती आहे, उत्पादकता किती आहे, कुठले वाहन वापरले जातात, आणि आमच्या भारताच्या आपल्या महाराष्ट्राच्या तो मार्केटमध्ये जाण्यासाठी समजा डोमेस्टिकचा विषय थोड्या वेळ बाजूला ठेवू, आपण एक्सपोर्टसाठी काय वाव आहे, कुठल्या विंडोमध्ये आम्हाला, कुठल्या महिन्यामध्ये किती दिवस आम्हाला इंटरनॅशनल मार्केटमध्ये तो माल विकण्याला चान्स आहे, एवढं जरी पाहिलं. आणि तुम्ही भले एक्सपोर्ट नका करू, पण आपण डोमेस्टिक मार्केट किंवा स्थानिक जरी बाजारपेठेत विकणार असेल तरी काही माल जरी एक्सपोर्टला गेलं तर आपोआपच बाकीच्या राहिलेल्या मालाला, शिल्लक मालाला किंवा जे डोमेस्टिकमध्ये स्थानिक मार्केट करतात त्यांना तिथं भाव मिळू शकतो. ह्या सगळ्या गोष्टीचे बारकावे आम्हाला माहीत पाहिजेत ती पिकाची आणि वाहनाची निवड करतात. आता वाहनाची निवड करताना दुसरा काय मुद्दा आपण पाहायला पाहिजे, कुठले वाहन कृषी विद्यापीठाने, कृषी संशोधन केंद्राने, राज्याच्या केंद्राच्या रिकमेंड केलेले आहेत किंवा शिफारस केलेल्या आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये बऱ्याच वेळा गफलत शेतकऱ्याची होती. शेतकरी कुठलं तरी काहीतरी एखाद्या अर्धा एकर 50-100 झाडाचं पाहतात आणि मग त्याच्यावर तेच वाण लावायचा विचार करतात. मग त्याची रोपं मिळत नाही तर त्याला एवढे सायास करून जास्त पैसे घालून ते रोपं विकत आणतात आणि ती लागवड करतात. तर माझी कृपया विनंती आहे शेतकरी बंधूंना की जे जे वाण कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले आहेत, उदाहरणार्थ सीताफळाचं फुले पुरंदर लावावा, बालानगरचे लावावे, अंजिराचं पण स्थानिक जे वाण आपला कृषी विद्यापीठाचं आहे राजेवाडी तो लावावा, किंवा दुसरे कुठले लावण्यापेक्षा पेरूचे कुठले आहेत सरदार, जो की फार टिकवण क्षमता चांगली आहे, डाळिंब कुठलं लावावं, भगवा लावावं. आणखीन आपल्याकडे जे जे पिकं आहेत ते जे ऑलरेडी विद्यापीठानं त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात संशोधन केलेलं आहे आणि शिफारस केलेले आहे तेच वाण लावावे. त्या व्यतिरिक्त काही खाजगी रोपवाटिका किंवा बाहेरच्या राज्यातल्या रोपवाटिकेचे ज्याच्याबद्दल आणखीन विद्यापीठाच्या शिफारशी नाहीत ते वाण शक्यतो लावू नये किंवा टाळावे. त्यात सुद्धा काही वाण चांगले आहेत, आपल्याला असं काही विद्यापीठाची शिफारस नाही म्हणजे लावूच नाही असं पण आपलं म्हणणं नाही. परंतु मागच्या 5-10 वर्षामधला आपल्या राज्यातल्या त्या पिकाचा, त्या वाणाचा अनुभव का आहे ह्याची थोडी माहिती घेऊन ते वाण निवडावेत. त्यासाठी 2-3 महिने अजून आपल्याला वेळ आहे, 1-1.5 महिना. थोडे बागा पहा, त्याचे प्रयोग भाग, त्याचे उत्पन्न किती येतं आहे, ते आपल्या वातावरणात सूट होतं आहे का हे बघा, आणि तरच इतर वेगळे कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेले वाण निवडावेत. अन्यथा माझी विनंती राहील की आपण बिलकुल कृषी विद्यापीठानं न शिफारस केलेले वाण निवडू नयेत. याच्याबद्दल सीताफळामध्ये खूप लोकांना वाईट अनुभव आलेले आहेत, मी त्या खोलात जाणार नाही. त्याचा पुढचा मुद्दा घेऊ आपण. फळबाग लागवडीसाठी मी जी जमीन निवडलेली त्या जमिनीमध्ये हे पीक घेता येतं का. मित्रांनो, खूप आता सध्या डाळिंबाचे भाव खूप चांगले आहेत आणि मग आमच्या डोक्यात येते की डाळिंब लावायचं का, तर 250 चांगल्या मालाला 300 पर्यंत सुद्धा भाव आहे. मग प्रत्येकाला वाटतं डाळिंब लावा. मग माझी जमीन तशी योग्य आहे का. आता आम्ही ज्यावेळेस तालुका जिल्हा स्तरावर काम करत होतो, खूप भारी जमिनीमध्ये 40 एकर एका शेतकऱ्याने तरी 100 एकर डाळिंब लावलं होतं.
आणि मला बघायला चला विनंती केली. म्हणलं आपल्या भागात, मी आता ते डिटेल सांगत नाही आपल्याला, म्हणलं इथं डाळिंब येऊ शकत नाही. मी ज्या तालुक्यात काम करतोय जिथं 1000 mm पाऊस पडतो आणि 4 महिने तरी कंटिन्युअस असं होत नाही की थोडा तरी, भले 2 mm 4 mm तरी पाऊस पडतो. मी म्हणलं ह्या तालुक्यात डाळिंब होऊ शकत नाही. नाही मी 40 एकर लावलं आहे म्हटले. दुसरा एक शेतकरी मी 100 एकर लावलं आहे. असं न करता मी जे पीक निवडलं आहे ते माझ्या विभागासाठी शिफारस आहे का, ते तेवढं पर्जन्यमान त्याला चालेल का, 40 45 48 टेम्परेचर चालेल का. त्याच्यानंतर माझ्याकडच्या ज्या जमिनी आहेत, आता गोदाकाठीच्या ठिकाणी जर आपण कुठलंही पीक घ्या, फळबागेचं भले मोसंबी घ्या, त्या ठिकाणी जिथं 30 40 फूट खोल जमिनी आहेत तिथं तुम्हाला फळबागेमध्ये भार धरूच शकत नाही. ते कायम कायक वाढीसाठी किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथला झाड जातं. तुम्हाला ताण 2-2 महिन्याचा दिला, मुळ्या तोडल्या, खाली वखर मारलं, नांगरलं तरीसुद्धा त्याला ताण बसत नाही. त्याच्यामुळं जमिनीची निवड करताना फळबागेसाठी ही हलकी मध्यम फार याच्या पुढं जमीन निवडू नये आणि आपल्या भागामध्ये ते पर्जन्यमान किती आहे याचा विचार करून आपण फळबागाचं पीक आणि वाण निवडला पाहिजे. आता जमिनीमध्ये ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस माझ्या जमिनीचा pH किती आहे, तो 6.5-7.5 असावा. चुन्याचं प्रमाण किती आहे, 8% सर्वसाधारणपणे चुन्याचं प्रमाण नसावं. म्हणजे जे आपण संत्रावर्गीय म्हणतो, लिंबूवर्गीय, त्याला 10% वर म्हणतो. मी तर म्हणतो 8% जास्त चुना असेल तर फळबाग लागवड करण्याचा शेतकऱ्यांनी विचार सोडू नये. मग यासाठी आपल्याला मातीचा नमुना काढावा लागेल, जमीनचा मातीचा नमुना तपासून घ्यावा लागेल. त्यात मुक्त चुना किती आहे, सेंद्रिय कर्ब किती आहे, माझ्या जमिनीचा pH किती आहे, EC किती आहे, मी जे फळबागेला पाणी देणार आहे त्या पाण्याचा नमुना काढून घ्या, तो तपासा. त्याच्यामध्ये साल्ट किती आहेत, TDS किती आहे त्याचा तो चेक करा. तर ही प्राथमिक माहिती जमीन, तापमान असणारं माझ्या भागातलं त्याचा विचार करता शेतकऱ्यांनी करावा. आता पुढचा विषय येतो कलम रोपाची निवड. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही ज्यावेळेस फील्डवर काम करतो त्यावेळेस आम्ही शेतकऱ्यांना परमिट द्यायचो. आमच्या कृषी विद्यापीठाच्या किंवा कृषी विद्यालयाच्या ज्या नर्सऱ्या ज्या राहतात रोपवाटिका त्यांचे, तर शेतकरी तिथं जायचे आणि साहेब फार छोटी रोपं आहेत, एवढी छोटी रोपं कशी घ्यायची. मित्रांनो, आपल्या बऱ्याच वेळा आपण काय करतो की आपल्याला त्याचं तांत्रिक ज्ञान नसतं म्हणा किंवा आपण तेवढ्या खोलात जात नाही, परंतु काही गोष्टीमध्ये आम्हाला जाणीवपूर्वक माहिती करून घेण्याची गरज आहे. जिथं कलम बांधलं आहे तिथून 1-2 फुटी जर आले असेल तर माझं कलम ते उत्कृष्ट समजावं. आता आम्ही ज्यावेळेस फील्डवर काम करतो, मला एक मोठी व्यक्ती होती, मोठ्या प्रमाणात आंबा लागवड करायची म्हटली. म्हटलं चांगलं आहे, रोपं वगैरे कुठून घ्यायचे, कुठले वाण, माझी थोडी प्राथमिक. नाही आम्ही रोपं आणलेली म्हणले, बुक केले आम्ही. मग कसे आणले, 700 रुपयाला एक आंब्याचं रोपं आणलं म्हणले आणि तेलाचा जो 20 लिटरचा ड्रम असतो त्याच्यातली रोपं आहेत म्हणले 5 फुटाची. म्हणजे कधी बऱ्याच वेळा तर कीव येते की आम्ही कुठलंही शेती करायचं तर आम्हाला त्याचं शास्त्रीय बेस काय, तांत्रिक ज्ञान काय, ह्याच्याबद्दल आम्ही विचारच करत नाही. बरं लागवड किती अंतरावर करायची, 4x3 म्हणजे 12x9 फुटावर. 12x9 फुटावर आंब्याची लागवड करायची आणि 4 ते 5 फुटाची 20 किलोच्या त्या 20 लिटरच्या पत्र्याच्या डब्यातले रोपं आणलेले आहेत. हे कुठंतरी शास्त्रात जुळतंय का. आम्ही इतक्या कमी अंतरावर लागवड करतोय. आता प्रत्येक पिकामध्ये आम्ही घन लागवड किंवा अतिघन लागवड, ज्याला अल्ट्रा म्हणजे डेन्सिटी किंवा हाय अल्ट्रा डेन्सिटी असं म्हणतो आपण, ह्याच्यावर आम्ही लागवड करायला पाहिजे. आणि मग रोपं कुठली आणायला पाहिजेत, किती उंचीची पाहिजेत. साधं त्याच्यामध्ये तत्व आहे, 1 ते 1 फुटावर कलम बांधलेला असावं आणि त्याच्यावरती 2 फुटी आलेल्या असावेत किंवा 2 ढाळ्या आल्या असाव्या किंवा 2 इंटरनोड किंवा नोड आलेल्या असावेत आणि त्या फुटलेल्या असावेत. म्हणजे 1.5 ते 2 फुटाच्या वरती मला रोप नसलं पाहिजे, जे की अत्यंत उत्कृष्ट राहील. जेवढं तुम्ही जोनं रोप घ्याल तेवढं त्याचं रूट कॉइलिंग किंवा त्याच्या मुळाचे सगळे ती चुंबळ होऊन जाते आणि मग तुम्ही शेतात लावलं ते की मोठं वारं आलं तर पडून जाते. ते भले 4 वर्षांनी सुद्धा पडू शकतं. त्यामुळं शक्यतो आंब्यासारखं किंवा तुम्हाला जिथं कलमीकरण शक्य आहे, डोळे मिळतील तिथं इन्सिटू किंवा कोया लावा, बी लावा किंवा गावरान रोप लावा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कलम करावं. ते जर शक्य नसेल तर 1.5 ते 2 फुटाचं रोप फक्त आणावं. त्याच्यापेक्षा जास्त उंचीच्या रोपाची अजिबात आग्रह धरू नये. त्याला पुढं अडचणी अशी येते की आम्ही लावताना लावतोय घन लागवड, अतिघन लागवड, अल्ट्रा हाय डेन्सिटी,
आम्हाला जास्तीत जास्त 12 फूट म्हणजे 4x3 जर म्हटलं तर 12x9 वर आम्हाला लागवड करायची, किंवा 12x6 वर जास्त लोक करायलेत, 9 वर पण नाही, किंवा 9x6 फूट. आणि मग माझं रोपच 4 फुटाचं आणलं तर तुम्ही त्याची उंची किती राहणार आहे? याच्यामध्ये आपल्याला एक बघावं लागणार की 6 फुटाच्या वरती माझ्या रोपाची झाडाची उंची झाली नाही पाहिजे एकूण. आणि मग त्याच्यामध्ये मला पहिल्यांदा 1.5 फुटाच्या तिथंच मला पहिला कट घ्यावा लागणार आहे, आणि त्या कटच्या नंतर मला त्याच्यात पुढं आपण त्याच्यावर बोलणार आहोत. तर आम्ही घन लागवडीमध्ये कमीत कमी उंचीची रोपं, परंतु चांगली फुटलेली, निरोगी, कलमाचा जोड चांगला पक्का असलेली, कलमाचा जोड जमिनीपासून पाऊण ते 1 फुटावर असणारी अशी रोपं, आणि ती पण शिफारस केलेल्या वाणाचीच निवडावीत. मला वाटतं याच्यात जास्त बोलणं संयुक्तिक नाही. तुम्हाला याचा मथितार्थ कळला असेल. घन लागवड करायची तर रोपाची उंची फार घेऊ नका. इतरसुद्धा साधी लागवड करायची असेल तरीसुद्धा रोपाच्या उंचीचा अनावश्यक आग्रह धरू नका. इन्स्युटी जमलं तर इन्स्युटी किंवा जाग्यावर बिया किंवा रोपं लावून त्याच्यावर पुढं एक 4-6 महिन्यांनी, म्हणजे जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात जर आपण बिया लावल्या तर ऑक्टोबर ते तुम्हाला फार जानेवारीपर्यंत आपल्याला त्याचं कलमीकरण करता येतं. आणि अशी रोपं किंवा बियापासून केलेली कलम दुष्काळामध्ये तग धरून राहू शकते, त्याच्या चांगल्या मुळ्या वाढतात आणि ते सक्षम राहतंय बाकी इतर ताणाला सुद्धा. आता लागवडीचे अंतरचा पुढचा मुद्दा घेऊ, आणि खड्डे खोदणे, खड्डे भरणे. मित्रांनो, लागवडीचं अंतर किती घ्यावं? ज्याला जसं वाटेल तसा प्रयोग शेतकरी करतायत महाराष्ट्रामध्ये. त्याला काही तांत्रिक बेस आहे की नाही इथपर्यंत सुद्धा कधी कधी विचार येतो. साध्या गोष्टी आहेत. आपल्याला एखाद्या पिकाचं जसं सुरुवातीला मी म्हटलं आपल्याला लागवड करायची, त्याचं महत्त्वाचं संशोधन करणारं केंद्र कुठलं आहे महाराष्ट्रातलं किंवा महाराष्ट्राच्या जवळ किंवा भारतामध्ये, इथं पहिलं त्या शेतकऱ्यांनी स्वतः जाऊन यायला पाहिजे. आपण बाकी इतर सगळ्या गोष्टीसाठी तर फिरतच असतो. तर माझं पोट ज्याच्यावर आहे, माझं भविष्य जे घडवणार आहे, जे मी पिकामध्ये एवढी मोठी 40-50 हजाराची 2-3 वर्षाची गुंतवणूक करणार आहे, त्या ठिकाणी मी त्याचं संशोधन पाहण्यासाठी 1000-2 हजाराची गुंतवणूक करण्याची मानसिकता आपल्याला ठेवावं लागेल. कारण काय होतं, जर समजा आम्ही जमिनीची निवड चुकली, वेगळ्या चुकीच्या विभागात आम्ही ते पीक लावलं, अतिपावसामध्ये दुष्काळी पीक लावलं, आणि मग याच्यामध्ये होतं काय की 2-3 वर्षाची मेहनत आणि शेतकऱ्यांनी एवढं त्याच्यावर स्वप्न रंगवलेले असतात, आणि 40-50 हजाराचा खर्च होतो, ड्रीप येतं, आणखीन त्याला काय बाकीच्या गोष्टी येतात, आणि 3-4 वर्षांनी लक्षात येते की हे आपल्याकडे चालणार नाही, आणि मग ती सगळी गुंतवणूक आमची शेतकऱ्याची वाया जाण्याची शक्यता होती. आणि मग शेतकऱ्याचा शेतीवरचा विश्वास उडतो आणि शेती परवडत नाही म्हणायला आपण मोकळं होतो. मित्रांनो, म्हणून मी कुठलं पीक घेतोय, कुठल्या भागात, कुठल्या जमिनीमध्ये, कुठला वाण, किती अंतरावर लागवड करायचा, त्याच्यावर कुठले कीड रोग येतात, त्याला पाणी कसं द्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी, तांत्रिक गोष्टी त्या पिकासाठी जे शिफारस म्हणजे संशोधन केंद्र आहेत. उदाहरणार्थ द्राक्ष लावायची तर NRC ग्रेप म्हणजे मांजरीला आहे, डाळिंब लावायचं तर NRC सोलापूर आहे, IHR बेंगलोरला व्हिजिट करा, लखनौला आता अतिघन लागवडीचे प्रयोग सगळे लखनौला झाले, लखनौला मोठी आपली इन्स्टिट्यूट पण आहे. ह्या त्या भागात ज्या म्हणजे त्या पिकाच्या ज्या संस्था आहेत, इथं मला माझ्या शेतकऱ्यांनी आवर्जून जायला पाहिजे. जसं आम्ही बाकी गोष्टीसाठी फिरत राहतो, तर माझं पोट ह्याच्यावर आहे आणि माझं ह्याचं पुढचं भविष्य याच्यावर मी फार नियोजन केलेलं आहे. गुंतवणूक करणार आहे, तर मला ते पाहणं आवश्यक आहे. आता म्हणून किती अंतरावर लागवड करायची, घन करायची का अतिघन करायची? आता 5x5, 5x4, 5x3, 4x3, 4x2, 3x2 ही अंतरं आता बऱ्यापैकी रूढ व्हायला लागलेली. तर तुम्ही जो वाण निवडताय, ज्या प्रकारची जमीन आहे याचा विचार करून तुम्ही हे अंतर ठरवलं पाहिजे. पीक, जमीन, विभाग आणि वाणाचा प्रकार याप्रमाणे आपल्याला, माझं तर म्हणणं आहे 3x2 मध्ये पेरू आणि आंब्यामध्ये त्याच्यापेक्षा खाली येऊ नये. बाकी मोसंबी आहे 15x10 ठीक होऊ शकतं, कारण आंबा, मोसंबी, संत्रा याची आपल्याला छाटणी करता येत नाही, पेरूची छाटणी करता येत, पेरू थोडं कमी अंतरावर, पण ते सुद्धा 4x3 किंवा 3x2 याच्यापेक्षा जास्त कमी अंतरावर लागवड करू नये. 2 ओळीमध्ये अंतर चांगलं ठेवावं, म्हणजे जास्त ठेवावं. 2 रोपामध्ये सुद्धा कमीत कमी 6 फूट तरी राहायला पाहिजे. आणि त्या हिशोबाने तुम्ही पीक निहाय अंतराचं आपण त्या पिकामध्ये तरी पाहणारच आहे, पण हे सुरुवातीला प्राथमिक एक 500 झाडं जरी एकरी बसली तरी 1.5 लाख रुपयाचं तिसऱ्या वर्षापासून, भले आंबा असू नाही तर कुठलंही पीक असू दे, एखाद्या शेतकऱ्याला 1.5 लाख रुपयाचं उत्पन्न
सगळा खर्च जाऊन 1 एकर क्षेत्र देऊ शकतं. तेवढी टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्ध आहे. आपण पीक न्याय पुढे जाणार आहे. तर मला वाटतं अंतरामध्ये एवढंच बोलेल मी. आता खड्डे खोदायचे एप्रिलमध्ये. आपण हा विषय घेण्याचंच कारण हेच आहे की आपल्याला आतापासून तयारी केली तर माझे जूनच्या 15 किंवा जून एंडला किंवा 15 जुलैपर्यंत लागवड होऊ शकते. मित्रांनो, तुमची जमीन कुठलीही असू द्या, हलकी असू द्या, मध्यम असू द्या, भारी जमिनीमध्ये आणि कमी निचऱ्या जमिनीमध्ये आम्ही तर फळबाग लागवड करणारच नाही. परंतु याच्यामध्ये खड्डे खोदणे फार आवश्यक आहे. भले तुम्ही त्याच जागेवरची माती पुन्हा आपण त्यातली 75% वापरतो, सगळी वापरतो, पण खड्डे खोदल्याशिवाय आपल्या मूळ सुरुवातीची वाढ आहे 2-3 वर्षाची. कारण आम्ही आता लावणार जे घन किंवा अतिघनवर, मग अतिघनवर तर मी म्हणतो 1 बाय 1 मीटरचा सरळ सर घेणे मार्किंग करून, हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. खड्डे घ्या, खड्डे भरा व्यवस्थित. खड्डे घेताना आता JCP वगैरे छोट्या बकेट उपलब्ध आहेत. पहिली एक बकेट आहे ती एका उजव्या बाजूला डाव्या बाजूला टाकावी, दुसरी उजव्या बाजूला टाकावी. ज्यावेळेस आम्ही भरणार आहे त्यावेळेस काडी, कचरा, पालापाचोळा, शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट 500 ग्रॅम 1 किलोपर्यंत, आणि मग सूक्ष्म मूलद्रव्य दिलं तर चालतंय. आणि एखादं कीटकनाशक किंवा मग पावसाळ्याच्या तोंडामध्ये जून एंडला किंवा तुम्ही जुलैमध्ये करत असाल तर ट्रायकोडर्मा, PSB, KMB ह्या बुरशी किंवा जैविक खतं आपल्याला त्याच्यात टाकायचे. पहिल्यांदा थोडा पालापाचोळा टाका, शेणखत टाका, मग माती टाका, असे लेअर बाय लेअर करून मग ते सगळं ट्रायकोडर्मा वगैरे मिक्स करून 1 फूट 1.25 फूट आपल्या जमिनीच्या लेवलच्या वरती खड्डा भरला पाहिजे. खड्डा झाला पाहिजे, खड्डा भरला पाहिजे. आणि मग त्याच्यात सेंटरला बरोबर एक काठी ठेवा. जून पाऊस लागवड करण्याच्या अगोदर ठिबक बसवणं कंपल्सरी आहे. ठिबक असल्याशिवाय आपली फळबाग लागवड होऊ शकत नाही, सक्सेस होऊ शकत नाहीत. आणि आता शासनाची त्याला सबसिडी आहे, अनुदान मागं पुढं होत राहील, ते चालत राहते, पण सबसिडी आहे. आणि ठिबक बसवल्याशिवाय फळबाग लागवडीचा विचार शेतकऱ्यांनी करू नये. इथं खड्डे कसे करायचे, खड्डे कसे भरायचे हे व्यवस्थित दिलेलं आहे. ही आपल्याला PDF www.ज्ञानाशेती.com वर उपलब्ध आहे. आज व्हिडिओ झाला की आम्ही ते अपलोड करतोय. आता पुढचा मुद्दा घेऊ आपण, पाणी व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापनामध्ये आता जसं म्हटलं ठिबक बसवणं आवश्यक आहे. आणि ठिबक बसवताना सुद्धा आपल्याला जमीन आहे मध्यम, हलकी ते मध्यम. हलकी ते मध्यम जमिनीमध्ये जर आम्हाला ठिबक करायचं असेल तर इनलाईन ड्रीप 16 ते 18 20 mm लॅटरल असावी. आणि त्याच्यामध्ये 1 फुटावर 1 ते 2 लिटर डिस्चार्जची इनलाईन लॅटरल असावी. किंवा पहिल्यांदा एक पाहिजे. आता जर सघन लागवड केली असेल, अतिघन लागवड केली असेल तर 2 लॅटरल आपल्याला पुढच्याच वर्षी टाकावं लागणार आहे. त्यामुळे आताच नियोजन करताना 2 लॅटरल इनलाईन 1 फुटावर ड्रीप असणारा आणि 1 ते 2 डिस्चार्ज, हा महत्त्वाचा विषय आहे. इनलाईन आणि ते जे माझं ठिबक आहे त्याचा डिस्चार्ज 2 पेक्षा जास्त नसायला पाहिजे. शेतकरी जनरली 4 किंवा 8चे डिस्चार्ज जे ठिबक निवडत आहेत ती अत्यंत चुकीची गोष्ट आहे. जेवढा कमी डिस्चार्ज आणि जेवढं कमी अंतरावर ठिबक असेल थोडं ह्याचं कॉस्टिंग वाढते, फार नाही वाढत. पण आम्ही दिलेलं खत आणि जास्तीत जास्त रूट झोन किंवा जी ॲक्टिव्ह पांढरी मुळे असती ती आपली चांगली राहते. त्यामुळे ठिबक निवडताना 2 लॅटरल 1 फुटावर ड्रिपर आणि 1 ते 2 लिटर डिस्चार्जचे ठिबक निवडा. मला वाटतं याच्यात ठिबकचा आराखडा करताना PC ड्रिपर घ्या, प्रेशर कॉम्पेन्सेटिंग, म्हणजे सगळ्या चढाच्या आणि खोलग्याच्या किंवा उताराच्या बाजूला सुद्धा सगळीकडे सारखं प्रेशर यावं. तांत्रिकदृष्ट्याने त्या ठिबकच्या कंपनीचा इंजिनियर बोलवा, त्याला चांगला तांत्रिक आराखडा तयार करून घ्या. सगळीकडे प्रेशर कसं मिळेल, कुठल्या प्रकारचा फिल्टर बसवायचा, सबमेन किंवा मेन किती टाकायच्या, ह्या तांत्रिक आराखडा करून याच्यात सुरुवातीला थोडा खर्च जास्त झाला तरी होऊ द्या. परंतु ठिबक पाणी व्यवस्थापनासाठी ठिबकचं महत्त्व फार आहे. आता प्रत्यक्ष लागवड करताना पहिले आता जसं बोललो मी 2-3 पाऊस होऊ द्या. जून एंडला करा किंवा 15 जुलैपर्यंत लागवड करा. जिथं आपण खड्डा भरून आपले 1.25 फूट उंच केलं होतं, 1 फूट 1.25 फूट, तो 2-3 पाऊस झाले की तो खड्डा चांगला बसतो. तिथं आपण काठी रोवलेली आहे. त्या काठीच्या जागेवर ब्लेडनं जे रोपं आणलेले आहेत, शासकीय रोपवाटिकेतून रोपं घ्यायचे आहेत. 1.5 ते मॅक्सिमम 2 फुटाची रोपं आहेत. प्लॅस्टिकची बॅग व्यवस्थित कापा. तो जो रूट बॉल आहे किंवा तिची माती आहे ती जेवढा आपण इथं जेवढ्या लेवलला त्या मातीमध्ये रोप होतं तेवढ्याच लेवलला ते जमिनीमध्ये सुद्धा लागलं पाहिजे. जास्त खोल पण लावू नका किंवा जास्त उथळ लावू नका. जवळपास 1 फुटावर, पाऊण ते 1 फुटावर तो कलमाचा जोड राहावा. त्याची दिशा पण महत्त्वाची असते, ती बी तर सांगितलेली आहे. पूर्व पश्चिम राहिला असं बघा, म्हणजे वाऱ्यानं मोडणार नाही. आणि ज्या दिवशी लावलंय त्याच दिवशी लगेच एक 15 सेंटीमीटर अर्ध्या फुटावर एक काठी रोवा. सैलसर त्याला सुतळीनं बांधा
आणि ठिबक चालू करून सगळ्या रोपाच्या कलमाच्या बाजूला पाणी पडतंय का हे माहिती घ्या, बघून घ्या, म्हणजे आपल्याला पुन्हा रोपाची मर होणार नाही. मित्रांनो, आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड नियंत्रण असे 2 मुद्दे राहिलेले आहेत. एकात्मिक अन्नद्रव्यामध्ये जूनमध्ये, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये रासायनिक खताचा डोस द्या. पहिल्या वर्षी 100 ग्रॅम, पहिल्या वेळेस 100 द्या, 125 150 असं 2 वर्ष जोपर्यंत भार धरत नाही तोपर्यंत वाढवा. जो रासायनिक सेंद्रिय खताचा हप्ता द्यायचा आहे त्यावेळेस जूनमध्ये द्या, तो पूर्ण गोल आळं करून द्या, रिंग करून द्या. पण पुढं मात्र तुम्ही फक्त रासायनिक खत द्या. रासायनिक खत कुठं द्यायला पाहिजे? दुपारची सावली जिथं पडती त्याच्या आतल्या बाजूला 1 ते 1.25 फूटचा गोल किंवा लॅटरलला पॅरलर असं 2 बोट 3 बोट 4 बोटाची म्हणजे 1 1.5 2 इंचापर्यंतची माती बाहेर काढायची. पूर्ण शेणखत किंवा रासायनिक खत जे द्यायचं ते आपलं पूर्ण पसरून घ्यायचं आणि त्याच्यावर माती टाकायची आणि त्याच्यावर लॅटरल अंतरायची. जेवढ्या जास्त क्षेत्रामध्ये पाणी जाईल तेवढ्याच किंवा जास्तीच्या क्षेत्रावर मध्ये असं ते खत विस्कटून किंवा असं पसरून द्यायला पाहिजे, जेणेकरून त्याचं जास्तीत जास्त उपलब्धता आपल्या मुळ्याच्या कक्षामध्ये होईल. तर हे काय देतापेक्षा कसं देता, किती देता, त्याच्यापेक्षा कुठं देताय आणि पुन्हा किती देताय, कोणतं देताय, त्याच्यापेक्षा कधी देताय, हे महत्त्वाचे. म्हणजे 4 R जे आहेत आपले रासायनिक खताचे, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या बाबतीत बोलतोयच. तर याप्रमाणे खत द्या. झाडाच्या बुडाला अजिबात माती लावू नका, झाडाच्या बुडाला खत देऊ नका आणि झाडाच्या बुडाला पाणी लागणार नाही ह्याची काळजी घ्या. त्याच्यानंतर जे कलमाच्या खालचे आपले हे वॉटर शूट येतात, पानसोट, ते नियमित काढा. आता झाडाची छाटणी आणि आकार देणे याच्यावर आपण बोलू. झाडाची छाटणी नियमितपणे करायला पाहिजे. जर अंजीर असेल, पेरू असेल तर तुम्हाला 3 महिन्याच्या आत शेंडा मारावा लागतो. आंबा असेल, आपल्याला घन किंवा अतिघन लागवड करतोय आपण ठरवलेलं आहे की माझा जास्तीत जास्त झाडाची उंची 6 फूट राहणार आहे. पहिल्यांदा 1.5 फुटावर शेंडा मारला. शेंडा मारताना सुद्धा जो नोड असतो किंवा जी गाठ असती त्या गाठीच्या थोडा वरती तिथं शेंडा मारायला पाहिजे. म्हणजे 1 इंच 1.5 इंच सोडून, म्हणजे ते त्याच्या खालच्या नोडमधून आपल्याला व्यवस्थित फांद्या येतात. आणि हे कार्यक्रम अंजीर आणि पेरू असेल तर 3 महिन्याला आणि आंबा सीताफळ असेल तर आपल्याला 6 महिन्याच्या आसपास दर 6 महिन्याला दर 3 महिन्याला शेंडा मारायचा. येणाऱ्या 3 किंवा 4 फांद्या येतात त्याचा पुन्हा शेंडा मारायचा. ही झाली मेन खोड. त्याच्या पुढचं झालं फांद्या झाल्या. आता त्या फांद्याला सुद्धा 3 किंवा 6 महिन्यांनी पुन्हा शेंडा मारायचा आहे. त्याला प्रत्येक वेळेस 3 किंवा 4 काड्या येतात. आणि ज्यावेळेस माझं 1.5 ते 2 वर्ष होतं, जवळपास 24 ते 36 काड्या, माल काड्या किंवा झाडाचा आकार जवळपास 3 फुटापर्यंत जाऊन 24 ते 36 काड्या तयार होतात. इथं थोडं उंच दिल्या दाखवलेलं आहे, पण ते उंचीच आहे, ते जुनं झाड आहे. याप्रमाणे आपल्याला असा झाडाचा आकार आला पाहिजे. हे थोडं उंच झालंय 1.5 ते 2 फूट. याप्रमाणे आपल्याला छाटणी करायचं आहे. PDF तुम्हाला दिलेला आहे, याचा थोडा अभ्यास करा, डाउनलोड करा. सगळंच काय सांगणं होत नाही आणि बारकावे आपल्याला तेवढं कव्हर करता येत नाही. आता बहारामध्ये सुद्धा काही मंडळी 1-1.25 वर्षाचं डाळिंब झालं, पेरू झाले की बहार धरतात. मित्रांनो, तसं करू नका. 1.5 पावणे 2 वर्ष चांगले, मी जसं म्हटलं 24-36 काड्या तयार होऊ द्या. काय होतं, लवकर बहार धरला की मग आमच्या फवारण्या सुरू होतात, मग खत आणि मग पाणी, आणि मग ते झाडाचं स्ट्रक्चरच होत नाही. आणि फळं किती येतात? 10, 15, 20. आणि मग तोच केलेला खर्च आणि येणारं उत्पन्न असा कुठं काही ताळमेळ लागत नाही. 1.5 ते 2 वर्ष. तसं विद्यापीठ 3 वर्ष थांबा म्हणते, आपण म्हणतो 2 वर्ष तरी. आणि मला माल किती घ्यायचा आहे? 25 फळ. 25 काड्या तयार आहेत का? 30 काड्या तयार आहेत का? तर तुम्ही बहार धरायला पाहिजे. बहार धरायला गडबड करू नका. आणि मग रेग्युलर ज्यावेळेस तुम्ही छाटणी करता, बघा आता ही फोटो बघा, इथं इतकं सुंदर छाटणी केलेली आहे सीताफळाची. त्याला बघा सेंटर ओपन कसा केलेला आहे. एक 7-8 वर्षाची बाग आहे. तर असा झाडाचा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही झाडाला आकार देता आणि बहार धरता त्यावेळेस सुद्धा असं झाड दिसणं अपेक्षित आहे. मला वाटतं बऱ्यापैकी आपण पूर्वतयारीमधले विषय कव्हर केलेले आहेत. तर मी पुन्हा एकदा शेतकरी बंधूंना विनंती करतो की माझ्याकडची जमीन कुठली आहे, माझ्या भागातलं हवामान कसं आहे आणि पर्जन्यमान कसं आहे, त्याच्यानुसार पिकाची निवड करा. आणि
रोपं कुठून आणायची, कलम कुठलं आणायचं, कुठलं पीक निवडायचं, कुठलं वाण निवडायचं, विद्यापीठ काय म्हणतंय, कृषी विभाग काय म्हणतोय, याचा सगळा 1-2 ठिकाणी व्हिजिट करा. शेतकऱ्याकडे जावा, कृषी विद्यापीठाचे प्रक्षेत्रावर जावा, कृषी संशोधन केंद्राकडे जाऊन माहिती घ्या आणि मग खड्डे खोदणं असेल किंवा चारे घेणं असेल आणि मग रोपाची बुकिंग असेल, याच्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपण शेती करायला शिकलं पाहिजे. आणि शेती हे शास्त्रच आहे असंच समजून आम्ही शेती करायचा प्रयत्न केला तर आपल्याला यश मिळण्याची शक्यता जास्त राहते. आणि नाहीतर मग आम्ही सगळंच अंदाजे करणार असेल आणि मग काय जमलं तर माझ्यामुळं जमलं साधलं तर, आणि नाही साधलं तर मग बाकी सगळ्याला दोष देत बसण्यापेक्षा माझ्या हातात आहे जेवढं तेवढं मी चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करेल, शास्त्रशुद्ध पद्धतीने करेल, ज्ञानाची शेती करेल. असं एवढं जर डोक्यात ठेवलं आणि याप्रमाणे आपण पुढे गेलं तर नक्कीच नुकसान तर 100% होणार नाही, फायदाच होईल. मित्रांनो, आज आपण फळबागेची पूर्वतयारी हा विषय घेतलेला आहे. आपल्याला जर वाटत असेल असे काही नवीन नवीन विषय घ्यावेत किंवा या विषयामध्ये जर काही शिल्लक राहिला असेल तर कमेंटमध्ये विचारा. ह्याची PDF आपण ज्ञानशेतीच्या वेबसाईटवर देतच आहोत. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. आमचं काही कमी जास्त चुकत वाटत असेल किंवा आपल्याला काही सजेशन द्याल ते पण द्या, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. मला वाटतं आपण इथं थांबू आज. धन्यवाद. नमस्कार.